नोकरी याच्यामध्ये मागालो, परंतु याच मित्रांच्या आदर्श घेऊन किंवा याच मित्रांच्याकडे पाहून मग मलाही जिद्द लागली. मी अभ्यास केला आणि मग पुढे 1990 तत्पूर्वी मी अनेक कामं केली. म्हणजे त्या काळामध्ये त्या 400 रुपयाला कदाचित किंमत असावी. 1992-93 मध्ये मी शिवाजी कॉन्व्हेंट स्कूलला टीचर म्हणून, कॉन्व्हेंट स्कूलला टीचर म्हणून सुद्धा काम केलं. त्यावेळेला मला फक्त 400 रुपये महिना पगार होता. 400 रुपये महिन्याच्या पगारावर काम केलं. नगर परिषदेच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये काम केलं. त्यावेळेला नाके हे असायचे, जकात नाके, जकात नाक्यावर कॉन्ट्रॅक्च्युअल म्हणून काम केलं. अशा प्रकारचा संघर्ष करत 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 मग कुठेतरी जाणीव झाल्यामुळे मग नोकरीच्या मागे लागलो. आणि नोकरीच्या मागे लागल्यानंतर अभ्यास केल्यानंतर मग 1997ला 1997ला पहिली नोकरी जिल्हा सांख्यिकी कार्यालय अकोला या ठिकाणी मिळाली. तो जॉब मिळाला. त्यावेळेस थोडंसं बरं वाटलं की आता मित्रांच्या बरोबरीत मी आलोय अशी मला जाणीव व्हायला लागली. आणि ती पहिली माझी नोकरी. त्याच्यानंतर 1999ला माझ्या अभ्यासाचा टेम्पो मी कायम ठेवला. 1999ला ॲट ए टाइम 3 सर्व्हिसचा चान्स आला. तलाठी, लॅब टेक्निशियन आणि आरोग्य सेवक. तर ते आमचे मायमावली तलाठीचे जॉब त्या तळोदा नंदुरबार सर्कलला. माय म्हणे तिकडे कशाला जातो एवढ्या आदिवासी भागामध्ये, मारून टाकतील त्या नर्मदा खोऱ्यात, त्याचा पत्ता विचारणार नाही. त्या आरोग्य सेवकची नोकरी पत्करायला लावली. पण पत्करायला लावली दिली भाऊ. आरोग्य सेवकची नोकरी पत्करायला लावली. 2 महिन्यामध्ये असं झालं की हे कुठून आलं, ही नोकरी कसा काय आला. मग पुन्हा एक जिद्द मनात होतीच. वरिष्ठांचं मार्गदर्शन, दादांचं मार्गदर्शन होतंच. मग त्या सर्व्हिसमधून जम्प घेऊन मी आरोग्य विस्तार अधिकाऱ्याची सरळ सेवेने यवतमाळ जिल्ह्यामध्ये सेवा केली. आरोग्य विस्तार अधिकारी पदावर काम करत असताना मी नोकरीमध्ये अकोला, यवतमाळ या 2 जिल्ह्यांमध्ये आणि बुलढाणा या 3 जिल्ह्यांमध्ये सर्व्हिस केली होती. अमरावती राहिलो होतो. मग आरोग्य विस्तार अधिकारी असताना अमरावतीच्या कमिशनर ऑफिसमध्ये जवळपास 7 वर्ष, विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये 7 वर्ष विविध आस्थापनेवर, विविध कार्यासनावर मी त्या ठिकाणी काम केलं. आणि त्यानंतर यवतमाळ जिल्हा परिषदेलाच कार्यरत असताना मी ऑन डेप्युटेशनवर म्हणजे प्रतिनियुक्तीवर, दिलीप भाऊच्या कृपेने प्रतिनियुक्तीवर बुलढाणा जिल्हा परिषदेला जवळपास 2 ते 2.5 वर्ष काम केलं. मनामध्ये पूर्वीपासून आशा आकांक्षा होती की आपण सेवा तर केलीच, पण कुठेतरी राजपत्रित दर्जाच्या अधिकारी पदावर सेवा करून आपण निदान समाधानाने, सुखासमाधानाने सेवानिवृत्त व्हावं ही एक इच्छा मनाशी बाळगून मी सरते शेवटी राजपत्रित दर्जाच्या सहाय्यक गट विकास अधिकारी या पदावर पदोन्नत होऊन त्या ठिकाणी तब्बल 6 वर्ष व्हिडिओ पदाचा पण प्रभार त्या ठिकाणी मी सांभाळला. आणि दिनांक 28 फेब्रुवारी 2026 रोजी मी या सेवेमधून रिटायर झालेलो. या शासकीय सेवेच्या बद्दल, लाईफच्या बद्दल ही सगळी पार्श्वभूमी होती. पण त्यासोबतच कौटुंबिक जबाबदाऱ्या सुद्धा सांभाळाव्या लागल्या. सांभाळत असताना मी सगळ्यात मोठा, मला पाठच्या 3 बहिणी, त्यातही सगळ्यात छोटी बहीण, आमच्या 4 भावंडामध्ये सगळ्यात छोटी बहीण ही सगळ्यात आधी नोकरीला लागली. मला कसं झालं असं, सगळ्यात आधी नोकरीला लागली. ती शिक्षिका झाली, तिने डिग्री केलं की सगळ्यात आधी नोकरीला लागली. त्याचंही म्हणजे थोडंसं हे वाटायचं की चला आपण सगळ्यात मोठा असून आपली बहीण आपल्या आधी नोकरीला लागली आपल्या घरामध्ये, तर ते त्याचंही वाटायचं. पण त्यांनी, आम्ही भावंडांनी एकमेकांपासून इन्स्पायरेशन घेतलं. म्हणजे मी नोकरीला लागल्यानंतर माझ्या
मी नोकरीला लागण्याच्या आधी माझ्या 2 बहिणींचे लग्न आम्ही केले. म्हणजे मी मोठा, घरातला मोठा असल्यामुळे सर्व जबाबदारी अर्थात हे सगळं लग्न विवाह कार्य पार पाडत असताना त्या काळामध्ये अशी कॅटरिंग वगैरे अशी काही व्यवस्था नव्हती मंडळी करायची. मग सगळ्या गाड्या लोटण्यापासून, दळणं आणण्यापासून, भांडे घासण्यापासून, पाणी भरण्यापासून सगळं आम्हाला करावं लागायचं. आणि सगळं त्यावेळेला अगदी खुशीने सगळं पेलायचं. त्यामध्ये आमच्या सगळ्या कुटुंबाचा हातभार आम्हाला असायचा. त्यावेळेला एकही बाहेरचा व्यक्ती त्या लग्न कार्य समारंभामध्ये, लग्न कार्यामध्ये बाहेरून आम्हाला आणायची गरज नसायची. एवढा मित्र परिवारच एवढा मोठा होता, ते आम्हाला तसं काही करण्याची आवश्यकता भासली नाही. माझ्या 2 बहिणींचे लग्न झाले, 2 बहिणींना मुलं झाली. माझी एक बहीण आधीच नोकरी लागली होती, मी नोकरीला लागलो. मग ह्या आमच्या दोघांपासून इन्स्पायरेशन घेऊन त्यांनाही असं वाटलं की आपण पण नोकरीला लागावं. मग आई दोघी महसूल विभागामध्ये शासकीय सेवेत लागल्यात. आज रोजी तिघी बहिणी, मी, आमचे जावई, सर्व आम्ही शासकीय सेवेत काम करत आहोत, काम केलंय. जावई रिटायर झाले, मी रिटायर झालो. आता बहिणी सध्या कार्यरत आहेत. मिसेसही कंत्राटी होती, परंतु जीवनामध्ये एवढा संघर्षमय प्रवास करत असताना खूप मोठी अडचण आली. सगळ्यात मोठी अडचण आली शारीरिक व्याधीची. शारीरिक व्याधीची अशी अडचण आली की 1995ला वारसा हक्काने माझ्या आईचे वारसा असेल किंवा वडिलांचा वारसा असेल, मला काय माहित नाही मेडिकल टर्मिनॉलॉजीमध्ये, पण वारसा हक्काने वयाच्या, म्हणजे लग्न होण्याच्या आधी वयाच्या 1995ला मला शुगर आणि बीपी सोबत आहे. म्हणजे आज जर कॅल्क्युलेशन केलं तर मला 33 वर्षापासून शुगर आणि बीपीचा आजार. त्या शुगर आणि बीपीच्या आजारामुळे त्याचे दुष्परिणाम असे झाले की त्या शुगरच्या आजारामुळे माझ्या शरीर पूर्ण पोखरले गेलेले आहे. त्या शुगरने माझ्या सगळ्यात आधी अटॅक केला डोळ्यावर, तर डोळ्याची पण रेटिनोपॅथी झालेली आहे. ज्यावेळेस गेलो त्यावेळेस न्यूमॅटिक अटॅक मला आला होता. म्हणजे माझा स्कोर त्यावेळेला 12 झालेला होता. पुन्हा एकदा तिथून हात घालून आलेलो. त्यावेळेला किती वाईट झालेली होती. मी आवर्जून उल्लेख केलेली या सेवानिवृत्तीच्या निमित्ताने आदरणीय लहाने सर माझे मित्र आणि दिलीप भाऊ जाधव यांनी मला 24 तासाच्या आतमध्ये रेमडेसिवीर उपलब्ध करून दिली. आणि रेमडेसिवीरचे 6 इंजेक्शन दोघांनी उपलब्ध करून दिल्यामुळे आणि त्यातले 4 इंजेक्शन मला लावल्यामुळे त्यावेळेला माझा जीव वाचला. त्यानंतर एकदा ऍक्सिडेंट होऊन पडलो, त्यावेळेला मागच्या साईडला ब्रेनला सुद्धा मार लागलेला होता. डॉक्टर मेश्राम प्रसिद्ध न्यूरोलॉजिस्ट आहेत, त्यांनी बरं केलं, त्यातूनही वाचलो. अजून काही कमतरता राहिली होती काय? मागच्या जून महिन्यामध्ये, मार्च एप्रिल मे, साधारणतः एप्रिल महिन्यामध्ये, मे महिन्यामध्ये पोटाचा विकार बळावला. आणि पोटाचा विकार बळावून पित्ताशय पण काढलेलं आहे, तरी हा पठ्ठ्या जातो. एवढ्या शारीरिक व्याधी असताना सुद्धा तुमच्या सगळ्या लोकांच्या सदिच्छेमुळे, माझ्या मित्रपरिवाराच्या सदिच्छेमुळे आणि सगळ्यांनी ज्या विश माझ्या मागे उभ्या केलेल्या आहेत, त्यातून अजूनही जगतोय. सांगण्याचा उद्देश, परिवाराने त्याच्यामध्ये भरपूर साथ दिली, बहिणींनी दिली, पत्नीमध्ये माझी काळजी घेतली. माझे लाडाचे सगळे भाचे आहेत. माझी भाची दिलीप भाऊची सून आहे, माझी लाडकी भाची दिलीप भाऊची सून आहे. तर या सगळ्या मंडळींनी म्हणजे सेवाकृतीच्या निमित्ताने, आता हा कार्यक्रमाचा योग पुन्हा येणार नाही, परंतु सेवाकृतीच्या निमित्ताने या गोष्टीचा आवर्जून बऱ्याच गोष्टी आहेत, बऱ्याच बाबी आहेत, ते सांगायला रात्र पुरणार नाही. परंतु कार्यक्रमाचं औचित्य पाहून अशा प्रकारची ही सगळी जर्नी माझ्या एकीनं ती 7 मिनिटात
2-4 मिनिटांमध्ये दाखवली. परंतु ह्या सगळ्या फॅक्ट आहेत. अत्यंत गरिबीवर मात करून या लहान कुटुंबानं जे काही अचिव्हमेंट थोड्या का प्रमाणात का होईना ती या बुलढाणा नगरीमध्ये केली आहे. आणि या बुलढाणा नगरीमध्ये वाटचाल करत असताना अनेक बड्या बड्या हस्तींशी सुद्धा संपर्क आला. परंतु जीवाभावाचे आज समोर बसलेले आहेत. त्या सर्वांचे पुनश्च एकदा आपले पण आपण सगळे माझे कुटुंब आपल्या सगळ्यांचे पुन्हा एकदा मी मनापासून धन्यवाद देतो. आपण या माझ्या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमाला आला. माझे जावई, माझे आप्तेष्ट नातेवाईक या सर्वांनी मला जे काही सहकार्य या सगळ्या वाटचालीत दिलं त्या सर्वांचे मी या निमित्तानं आभार मानतो. कुणाचा नामोल्लेख चुकीने राहिला असेल त्यांची मनापासून क्षमा मागतो. आणि हे लांबलेलं माझं थोडंसं भाषण किंवा मनोगत जे असेल ती या ठिकाणी पूर्णविराम देतो आणि थांबतो. धन्यवाद. जय भीम, जय महाराष्ट्र. धन्यवाद मामा. मी कार्यक्रमाचे अध्यक्ष समाज